ओम साईराम सायमे सकाळ सर्वांना। तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येते, जवळपास पालखीच्या 6व्या-7व्या दिवसानंतर आपला ब्लॉग येते। तर ब्लॉग येण्याचं कारण पण एक विशेष आहे। आपली साहित्य सूर संगमची टीम, आपली सर्व मंडळी आज चाललेली आहेत बाबांच्या भेटीला। बाबांचं बोलवणं आलेलं आहे आपल्याला सर्वांना। तर सर्व मंडळी तर खुश आहेत। आणि आपला जायचा टाइम होता 4चा, आता तर 3 वाजलेत। आणि आम्ही काल रात्रीपासून कोण झोपलंच नाही आहेत। सगळ्यांचं कॉन्टॅक्ट वगैरे कॉलिंग चालूच आहेत आणि सर्वांना उत्सुकता आहे शिर्डीला जाण्याची। आणि या क्षणाची आपण खूप वर्षांपासून आम्ही वाट बघत होतो ना। सर्व लोक आपल्या जेव्हापासून आपला कार्यक्रम चालू आहे तेव्हापासून या क्षणाची वाट बघत होते आणि फायनली आज तो दिवस उगवलेला आहे। तर आपलं थोड्याच वेळात शिर्डी माझे पंढरपूर आरती होईल आणि आपल्या पुढे प्रस्थान होणार आहे। बस पण आता आलेली आहे आणि बसमध्ये काही सामान आपण कालच लोड करून ठेवलेलं आहे, कालच भरून ठेवलेलं आहे। तर काय जास्त धावपळ होणार नाही। तर सर्व मंडळी आपले आलेले आहे, सगळे मॅनेजमेंट चालू आहे, कोण कसा काय जायचं वगैरे। तर तुम्ही बघू शकता। आणि आई सगळा आणला, कोण टिंबालीचा स्टँडच घरा ठेवून आला। अजून निघलो पण नाही तेव्हा त्यांचं येडं चालू झालं। तर अशीच फुल एन्जॉय असणार आहे आपल्या पूर्ण व्लॉग मध्ये। आणि खास एन्जॉय साठी चाललेलो आहेत आपण शिर्डीला, कारण की खूप एन्जॉय करू। 2 महिने खूप सर्व पोरांनी मेहनत केली आणि खूप शिस्तबद्ध आपली भजनं सगळी झाली। तर खूप शिस्तबद्ध आहे। तर आज एन्जॉय साठीच आपण सर्वांना शिर्डीला घेऊन चालत। आणि आता बाबांची शिर्डी माझ्या पंढरपूर आरती चालू होते ते, तर बोला ओम साईराम।
ओम साईराम. तर आपण निघलो होतो 4 वाजता आणि शिर्डीमध्ये पोहोचलोय. कम्प्लीट 10 वाजले, 10:13 बघू शकता तुम्ही. 10 वाजलेत, 10 वाजता आपण पोहोचलोय. आता रूमवर जाऊ आणि लगेच बाबांच्या दर्शनासाठी जाऊ. त्यानंतर आपला दुसरा शेड्यूल असणार आहे. आपल्याला साई तीर्थला जायचं आहे. तर बघू पुढचा कसा प्रवास होतो ते. पोरा इथं फुल धमाल केली, सगळं लाखलं बघू शकता तुम्ही. साईची बोच करेची बोच. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर मित्रांनो, आपण आलो आहोत शिर्डीला. प्रथम दर्शनी आपल्या गेट दिसला आणि जस्ट आपण त्याच्यामध्ये एंट्री केल्यानंतर भरपूर अशी गर्दी पाहायला मिळते. खूप आनंददायी वातावरण आहे आणि खूप चांगलं वाटतंय इकडे येऊन. ओम साईराम. ओम साईराम. साईच्या सुरसंगम बेलपाडा ची टीम सर्व आलेले आपल्या साई दर्शनाला शिर्डीमध्ये. तर कसं वाटतंय 8 वर्षानंतर आपला हा प्लॅन सक्सेस झालेला आहे. खूप भारी वाटतंय. 8 वर्षानंतर मी तर 4 वर्ष भजनात आहे आणि 4 वर्षानंतर पहिल्यांदाच मी बाबाच्या शिर्डीत आलोय आणि खूप भारी वाटतंय. 8 वर्षापासून आपण प्लॅन करत होतो, पण काय ना काय कारण होऊन फसवता प्लॅन. पण या वर्षी आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि लवकरच आपण बाबाच्या भेटीला जाणार आहोत. जर आवाज बसलाय समजून घ्या, कारण की आपण भरपूर गाणी आणि बाबांचे गाणी म्हटल्यामुळं आपला थोडा दमछाक झाल्यानंतर आवाज लागला, परंतु आपल्याला खूप बरं वाटतं इथे येऊन या वातावरणात. ओम साईराम. ओम साईराम. बोलो साई की पोच. ओम साईराम सर्वांना. तर आताच आपल्या रूमवर सगळं सामान वगैरे ठेवून सगळ्यांनी तयारी केली. आता बाबांच्या दर्शनासाठी झालं. त्या अगोदर आपण महाप्रसाद घेणार आहोत बाबांचा. तर सगळ्यांनी कुर्ते वगैरे एक मॅचिंग केलेला आहे आणि आपला न्यू लोगो पण बघू शकता तुम्ही. तुम्हाला नीट दाखवतो नंतर. तर भेटू आपण दर्शन झाल्यानंतर. दर्शनाला काय मोबाईल आपल्याला अलाउड करणार नाही आहेत. तर दर्शनाच्या नंतर आपण भेटूया. तर बोला ओम साईराम. ओम साईराम. तर आताच आपलं बाबांचं दर्शन झालंय आणि सर्वांनी चेंज करून आता आपण चालू आहे साई तीर्थवर. तर